विनोदाच्या पलीकडे मर्म, विनोदाच्या पलीकडे कर्म असतं हे कधीतरी जाणलं पाहिजे. कधीतरी चांगल्या विचारांची कास आपण धरली पाहिजे. कधीतरी मर्म समजून घेतलं पाहिजे आणि मर्माच्या पलीकडचा धर्म समजून घेतला पाहिजे, जाणलं पाहिजे. पुढे उभा राहिली पाहिजे. बस आजच्या व्याख्यानातून एक पोरगा उभा राहिला ना, बस गाव बदलण्याची ताकद ठेवू शकतो. तो पोरगा ताकद ठेवू शकतो. अरे एक वटराचं पोरग सोलापूरचं आई दगड फोडतं रस्त्याच्या कडेला आणि आई बाळंतीन झाली रस्त्याच्या कडेला दगड फोडता फोडता. तिथंच त्या कपरीमध्ये बाळंतीन झाली पोरगी. तिथंच ते पोरग वाढलं. सोलापूरचं पोरग रस्त्याच्या कडेला जन्मलं. आयुष्य 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 तिथं तिथं मोठं होऊ लागलं. आयुष्याच्या उड्यात डोळ्याने बघू लागला. या दगड फोडताना, बापाला दगड फोडताना बापाच्या बाहेर टचकन कप्पर घुसायचे, डोळ्यातून पाणी पडायचं, त्यातूनच बाप उभा राहायचा, दगड फोडायचा, पोरग रडायचं, आई धावत यायची, पाना पाजायची, त्या पोराला उचलायची, चोळीत ठेवायची, पुन्हा दगड फोडायला जायचे. पोराने सारे 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 बघितलं. पोरग मोठं होऊ लागलं. मोठं होता त्याला पोराच्या डोक्यामध्ये एकच होतं की माझी आई जायची, बरोबर बरोबर काम करायची, मिरवणूक की यायची, मला पाना पाजायची, परत जायची. माझा बापाच्या पायामध्ये टप्पर घुसायची, बापाच्या डोळ्यातून अश्रू निघायचे, पण बाप थांबला नाही. पोराच्या मस्तकामध्ये फिट झालं. पोरग मोठं 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 होत गेलं आणि पोरग पहिल्या प्रयत्नात कलेक्टर झालं.